37 छातीचा ब्लाउज कट करून दाखवते. बघा, कंबर आहे 32.5. उंची आहे 14, तर 15 घ्यायचे, 1 इंच जास्त. आणि मुंडा 5.5, शोल्डर 5, गळा रुंदी 2, भागचे गळ्याची बॅक पट्टी त्यांना 3.25 इंची पाहिजे, तर 1.25 इंच जास्त घ्यायचं. असा गळा मोजला तरी चालतो. मुंडा 5.5. छातीचा 4था भाग आणि 1.5 इंच मार्जिन. कमरेचा 4था भाग, कंबर आहे 32.5, 32चा 4था भाग 8 आणि 1.5 इंच टक साठी 1.5 इंच मार्जिन. हे जे 8 आणि हे 1.5 इंच असतं ते दोन्ही काउंट करायचं. 9.5 येतं, 9.5चे निम्मे करायचे, 9.5चे निम्मे 4.25 येतं. 4.25ला आपला टक्स घ्यायचा, मागचे टक्स. या पद्धतीने कट केले तर तुम्हाला कटिंगला जास्त वेळ लागणार नाही. बॅक तयार आपला. बॅक नंतर आपण ह्या बॅकचं वापर करून फ्रंट काढायचं. हे जे 2 इंच गळ्यासाठी घेतलेलं असतं ते फोल्ड करायचं आणि कटोरीचा साईडचा भाग काढायचा. हे आखून घ्यायचं जसं आहे तसं. शोल्डर आखून परत मोजून घ्यायचं. इथून बघा हे अंतर 5चं 2 इंच फोल्ड केलं होतं ते 2 इंच बाहेर काढायचं ते आणि 5 इंच शोल्डरला माप करायचं. मुंडा 5.5. योगपट्टीसाठी इथून 2.5 इंच सोडायचं खाली आणि हे अंतर 4-4.5चं ठेवायचं. इथून 1 इंच, हे अंतर 2.5चं, हे मार्जिन 1.5 इंचच असतं ते कटोरीचा साईडचा भाग ते. आता हे ज्यानंतर आपण स्लीव्ज काढून दाखवते मी तुम्हाला. स्लीव 4ची आहे, 5चं जॉईंट नाही हवं म्हणून मी स्लीवचं इथं कटिंग करते. कपडा स्ट्रेट बघून घ्यायचा. स्लीव्ज आहे 4, तर 1 इंच जास्त घ्यायचं. आणि हे आकार देण्यासाठी 3चं अंतर. दंडगेर आहे 6, दंडगेर आहे 6, 1.5 इंच मार्जिन. मधला मुंडा आहे 7, 1.5 इंच मार्जिन. आपला मुंडा कट करायचा.
लक्ष द्यायचं की पुढचा भाग जो आहे. आता कटोरी काढून लागते. कटोरी काढण्यासाठी माझ्याकडे हे रेडीमेड कटोरी आहे. मी पृष्ठावर कापून घेतलेले, तुम्ही हे कापून शकता. कापून घेऊन ह्याच्यावरनं आपण जास्त मापाची कटोरी वाढवायची असते किंवा कमी मापाला कमी करायची असते. ह्या साईडने तर ही तिरकीच ठेवून घ्यायची. कधी पण कटोरी काढताना तिरकीच ठेवायला पाहिजे. कपडा तिरका ठेवायला पाहिजे आपला. आता इथून आतल्या बाजूने एक लाईन घ्यायची. काही जणांना वाढवावं लागतं. मी हे इथून आतनं घेतलं. 37 छातीचा ब्लाउज आहे म्हणून. ते असं ठेवून घ्यायचं. जे अर्धा इंच सोडलेलं असतं ते बाहेर आतमध्ये घेऊन 37 पाहिजे आपल्याला. हे बघा, सदतीस येतं. आणि गळा रुंदी 6.25 आणि हे अंतर 4चं. आता हे काउंट करून घ्यायचं आहे किती अंतर आहे. 9.5 बसते. हे इथून 9.5 10चं अंतर घ्यायचं आपल्याला. गळा हे असं ठेवून स्ट्रेट कट करून घ्यायचं. म्हणजे मधल्या सेंटरला कटोरीचं हे लाईन आणि ही लाईन स्ट्रेट यायला पाहिजे. अजून एकदा काउंट करून घेते मी. 37 येते का? 37 येते. 9 आणि 3 आणि गळा रुंदी काउंट करते. बरोबर. आता योगपट्टी